लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाल्यानं सोलापुरातील महिला जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या। लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद का झाले याचा जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आक्रमक झाल्या। पैठण शहरातील 17 वर्षीय अमोल अहिरेच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाला तत्काळ अटक करण्याची मागणी होते। यासाठी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पैठण पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीत दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। पावसाचे पाणी गडावरील पायऱ्यांवरून वाहू लागले। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय औषध विक्रेत्यांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकार विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं। वसमत शहरात महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आलाय। महावितरण प्रशासनानं तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। नाशिकच्या सटाणा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे सटाणा येथे आंदोलन करण्यात आलं। धुळे शहरात गोरक्षक समितीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। बकरी ईदच्या दिवशी गोवंशांच्या अवशेषाची विल्हेवाट पालिकेच्या वतीनं करण्यात आली होती। त्यांच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्याचे धर्मादाय सहआयुक्तांनी जेजुरी गडावर भेट देत देवस्थान परिसराची पाहणी केली। यावेळी त्यांनी गडावरील विविध सुविधा, व्यवस्थापन आणि भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतलाय। भंडारा येथे ठाकरे गटाच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित हे बिघडत असून महागाईचा मोठा फटका जनतेला बसत असल्याचा आरोप करण्यात आला। गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात धान पिकाची लागवड करण्यात येते। या रब्बी हंगामाच्या आतापर्यंत 44,773 शेतकऱ्यांच्या धान्याच्या 468 कोटी 89 लाख रुपये धानाची रक्कम प्रलंबित आहे। कारेगावात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे। पुणे अहिल्यानगर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात टोळक्याची गुंडगिरी पाहायला मिळाली। 100 रुपयांच्या पार्किंगच्या पैशासाठी भाविकाला मारहाण करण्यात आली। कळवण तालुक्यात जोरदार वादळी वारा, विजांचा गडगडाट आणि गारांसह जोरदार पाऊस पडला। अचानक आलेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली। पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या टोमॅटो, मिरची पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप वारकरी संघटना आणि भाविकांनी अनेकदा केला। मूर्तीची झीज थांबवण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि मंदिर समितीने यापूर्वी रासायनिक लेप लावला होता, मात्र तो लवकर निघाल्यामुळे भाविक नाराजी व्यक्त करतायत। श्रीरामपूर महाराष्ट्र एटीएसच्या पथकानं कारवाई केली। पाकिस्तान गँगस्टरच्या संपर्कातील चौघे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे। इंदापूरमधील कर्मयोगी साखर कारखान्यावर मालकांनी थकीत बिलाच्या माहितीसाठी अर्धनग्न आंदोलन सुरू केलं। ओंकार ग्रुपच्या माध्यमातून कर्मयोगी सहकारी साखर कारखाना चालवला जातो। या आंदोलनाला रविराज साबळे पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे। हिंगोलीत जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर सायकल रॅली काढण्यात आली। या रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश, इंधन बचत करण्याचा संदेश देण्यात आला। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मार्गावर भीषण अपघात झाला। अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाला, 1 जण जखमी आहे। अज्ञात वाहन चालक वाहनासह फरार झाला आहे। कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। बांगलादेशी घुसखोरी रोखावी या मागणीसाठी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे मागणी करण्यात आली।